सगळ्यांना मजा येते का आता शाळा चालू झाली की बोर होतंय? सकाळी उठून यावं लागतं, परीक्षाची आता तयारी करावी लागेल असं वाटतंय? नाही, मजा येते ना? आता तुम्हाला इथे जे पुस्तकं वगैरे देणार आहेत ते तुम्ही उपयोग अभ्यासासाठी करणार है ना? आता तुम्हाला मी स्टोरी सांगते पप्पांची माझ्या, ज्यांनी ही ट्रस्ट चालू केली. ती कशासाठी चालू केली आणि आपण अभ्यास ह्याला आपण एवढा फोकस का करतो ह्याच्याबद्दल. आता ते तुमच्यासारखे जेव्हा छोटे होते तेव्हा त्यांची पण परिस्थिती खूप अशी गरीब होती. म्हणजे त्यांना पुस्तकं किंवा शाळेला जायला बससाठी पैसे किंवा इवन चप्पल वगैरे काहीच नव्हते. तर जे आजूबाजूची लोकं होती त्या सगळ्यांनी त्यांना थोडे थोडे पैसे देऊन बससाठी थोडे पैसे द्यायचे, कोणी त्यांची चप्पल वगैरे द्यायचे, कोणी त्यांचे जुने युनिफॉर्म द्यायचे. असे करत करत ते शिकले आणि आता शिकले म्हणून ते आता त्यांना असं वाटतं की आत्ता जी पोरं आहेत त्यांनी पण शिकायला पाहिजे आणि शिकून त्यांचं भविष्य चांगलं व्हायचं पाहिजे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. तर आता तुम्ही स्वतःचं भविष्य चांगलं करण्यासाठी काय काय करणार? अभ्यास करणार ना? हां, तर पहिलं आपलं उद्दिष्ट हेच असतं की आपल्याला सोसायटीमध्ये जर चांगलं व्हायचं आहे तर आपल्याला पहिले स्वतःवर फोकस करावं लागणार. म्हणजे आपला अभ्यास चांगला करायचं, आपले कर्तृत्व चांगले ठेवायचे, लोकांना मदत करायची. तसंच जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या आजूबाजूचा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे जर आता कोणाला तुमच्यातलं जर चांगलं असेल अभ्यासात तर आपल्यासोबत जे आहेत त्यांना थोडी मदत करायची. कोणाला ज्यांना येत नसेल त्यांना असं वाईट वाटून द्यायचं नाही की आता तुला कसं हे येतच नाही, तुला परीक्षेत कमी मार्क आले. आपण त्यांना मदत करायची की अभ्यास कसा चांगला केला पाहिजे. आणि थोडे जेव्हा शिक्षक शिकवतात त्यापेक्षा जेव्हा आपल्यातली पोरं शिकवतात ते समजायला थोडं सोपं जातं. शिक्षक इथे आहेत तुमच्यासोबत तुम्हाला मार्गदर्शन द्यायला आणि कसं तुम्ही चांगलं व्हायला पाहिजे त्याचं गायडन्स द्यायला. पण तुम्ही एक दुसऱ्यांबरोबर पण चांगलं वागलं पाहिजे. ठीक आहे? करणार की नाही? हां. आणि आता पुढे होऊन जेव्हा तुम्ही मोठे होणार तेव्हा आता जसं तुम्हाला इथे थोडे लोक मदत करत आहेत, जसे शिक्षक मदत करतात शिकायसाठी, आता हे पुस्तक वाटप करतोय आपण, तसं एका मुलासाठी तरी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे काही नाही तर पुस्तक द्यायचं, पेन्सिल द्यायचं, त्यांना पुढे कसं चांगलं व्हायला पाहिजे ह्याचं मार्गदर्शन द्यायचं. ठीक आहे? म्हणजे तुमचे छोटे भाऊ बहीण असू दे, कोणीही असू दे घरातलं, त्यांना हे सगळं सांगायचं. कारण अभ्यास केला तरच आपण पुढे जाणार ना, है ना? आता तुम्ही सगळे 7वी आणि 8वीतले, आता थोड्या वर्षांनी 2-3 वर्षांनी तुम्ही आता कॉलेजमध्ये जाणार. आता सगळ्यांकडे मोबाईल वगैरे येणार है ना? आत्ता पण असंच असेल घरात सगळ्यांकडे मोबाईल वगैरे. तर मोबाईलचा उपयोग जेवढा असतो तसा दुरुपयोग पण असतो है ना? सोशल मीडिया वरती आपण खूप टाईमपास वगैरे करतो, व्हिडिओ बघतो. तर ते सगळं जे चांगली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ते बघायचे, पण टाईमपास करायचा नाही. ठीक आहे? आता खूप मोठे झाल्यावरती 2-3 वर्षांनी कॉलेजला गेल्यावरती हे सगळं खूप सगळीकडे भेटतं आपल्याला. म्हणजे मुलं पण सांगतात आपले फ्रेंड्स की तू सोशल मीडियावर ये, आपण हे करू ते करू. तर त्या सगळ्यावरती आपण थोडंसं नियंत्रण ठेवायचं. ठीक आहे? आता पुढच्या आठवड्यात वगैरे निबंध स्पर्धा वगैरे घेतल्या जातील. आजच आहे. हां, तर निबंध स्पर्धासाठी तुम्हाला शिक्षक टॉपिक्स वगैरे देणार, त्याबद्दल तुम्ही लिहायचे. ज्यांचे निबंध चांगले असतील आणि ज्यांना पोरांना सायकल वगैरे चालवता येते त्यांना आपण शाळेत पोचण्यासाठी सायकलचं वाटप करतो दर वर्षासारखा. तर आपले तुमचे टीचर्स सांगतील तुम्हाला त्याचे काय गाईडलाईन्स आहेत. ठीक आहे? थँक्यू.